आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणारं हक्काचं न्यूज चॅनल M24 तास। यशासाठी दूरदृष्टी आणि कष्टाची सांगड आवश्यक। जलसंपदाचे माजी अधिकारी सुरेश खांडेकर यांचे प्रतिपादन। जीवनात यशस्वी होण्यासाठी केवळ स्वप्ने पाहून चालत नाही, तर स्पष्ट दूरदृष्टी आणि त्यासोबत कठोर परिश्रमांची तयारी असावी लागते। आपले ध्येय निश्चित करून सातत्याने प्रयत्न केल्यास यश नक्कीच मिळेल। पाटील होत्या। विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्यावर भाष्य करताना खांडेकर पुढे म्हणाले, आजच्या स्पर्धात्मक युगात ताणतणावापासून दूर राहणे अत्यंत गरजेचे आहे। यासाठी दैनंदिन जीवनात हलके-फुलके विनोद, नियमित प्राणायाम आणि निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवणे या गोष्टी अंगीकारल्या पाहिजेत। यामुळे आयुष्य अधिक आनंददायी व सकारात्मक बनते। अध्यक्ष भाषणात प्राचार्य शीतल पाटील यांनी विद्यार्थ्यांना सकारात्मक दृष्टिकोन ठेवण्याचे आवाहन केले। आयुष्य हे आनंदाने जगण्यासाठी मिळाले आहे। विद्यार्थ्यांनी नेहमी मोठी स्वप्ने पाहावीत, पण ती सत्यात उतरवण्यासाठी मेहनत, चिकाटी आणि सातत्याची साथ जोडणे तितकेच महत्त्वाचे आहे, असे त्या म्हणाल्या। या प्रसंगी जायंट्स ग्रुप ऑफ पर्लच्या माजी अध्यक्षा डॉक्टर सुवर्णा माळी व प्राध्यापक सागर थोरात यांनीही उपस्थितांना मोलाचे मार्गदर्शन केले। उपस्थिती व सूत्रसंचालन। या सोहळ्याला जायंट्स ग्रुपच्या अध्यक्षा अपर्णा माळी, सुव्रत खांडेकर, पर्यवेक्षक शहा यांच्यासह शिक्षक व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत प्राध्यापक S.T. सानप यांनी केले। सूत्रसंचालन प्राध्यापक अर्चना वंजारी यांनी, तर आभार प्राध्यापक Y.R. वाडकर यांनी मानले।